भगवते वासुदेवाय. श्लोक 45 आणि 46. अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयं यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत्. शब्दार्थ. आम्ही बुद्धिमान असूनही राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना मारायला तयार झालो ही खूप खेदाची गोष्ट आहे. यापेक्षा मी निशस्त्र आणि असहाय्य असताना मला कौरवांनी ठार मारले तरी ते माझ्यासाठी कल्याणकारी असेल. भावार्थ. कौरवांना मारण्यापेक्षा त्यांच्या हातून मरण आले तर बरं असे वाटणे हा अर्जुनाचा उद्वेग आहे. आपल्याला यश कसं हवं असतं? काठी न तुटता साप मेला पाहिजे, म्हणजे वाईटपणा न येता मानसिक त्रास न होता हवं ते मिळायला पाहिजे. शिवाजी जन्माला यावा तो दुसऱ्याच्या घरात. समाजसेवा सुधारणा करावी पण ती दुसऱ्याने. स्वतः कसलीही झळ सोसणार नाही. आपल्याच माणसांना त्रास होणार असेल तर ते काम न केलेले बरे असे आपल्याला वाटते. देव, देश आणि धर्मासाठी प्राणही वेचणारे ध्येय वेढे फार वेगळे असतात. त्यांना शतशः नमन. महत्त्व कशाला द्यायचे ते कळायला हवे. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन देव, देश, धर्म या क्रमाने कार्य करावे असा एक संकेत आहे. कुटुंबाच्या किंवा समाजाच्या फार विरोधात जाऊन काही करायला आपण तयार नसतो. सतत आपल्याला परिचितांच्या नजरेत उत्तम राहायचे असते किंवा आपल्या माणसांना हानी पोहोचू नये असे वाटत असते. माणूस खरं तर इतरांसाठी जगतो. स्वतःचा विचार फार कमी करतो. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, चार माणसात कसे दिसेल, कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे काय होईल या विचारात अडकून चूक काय बरोबर काय याचा विचार केला जात नाही. याला बुद्धिभेद म्हणतात. कशाला महत्त्व द्यावे हे कळत नाही. स्वकेंद्रित विचारात गुरफटून अयोग्य कृती केली जाते. संस्कृती आणि परंपरा जपायच्या नावाखाली अनेक बदल आणि सुधारणा दडपून टाकल्या जातात. जुने ते सगळे टाकाऊ नसले तरी त्यात काळानुसार बदल केला पाहिजे हे लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे एक पिढी ते ओढत राहते, पुढची पिढी ते सोडून देते. त्याऐवजी आवश्यक बदल स्वीकारून संस्कृती टिकवणे गरजेचे आहे. वैयक्तिक पातळीवरही स्वतःची इच्छा, आवड, कल, कुवत लक्षात न घेता कुटुंबाचा किंवा समाजाचा विचार करून शिक्षण, व्यवसाय अथवा जोडीदार निवडला जातो. अन्यथा नंतर आयुष्यभर ते निभावणे कठीण होऊन बसते. आपण कुटुंब आणि समाज, चालीरीती, परंपरा यात तारतम्य ठेवून समतोल साधून सुवर्णमध्य गाठला पाहिजे. आयुष्य सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी हे गरजेचे आहे. आपले मन नेहमी शांत, समाधानी राहिले पाहिजे, तरच जगण्याला न्याय देता येईल. श्लोक 47. संजय उवाच. एवमुक्त्वार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् विसृज्य सशरं चापं शोकसंविघ्नमानसः. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः. शब्दार्थ. दुःखाने अर्जुनाचे मन उद्विग्न झाले आणि तो धनुष्यबाण टाकून रथाच्या मागील भागात जाऊन बसला. भावार्थ. गुरुजन, आप्त आणि ज्येष्ठ लोकांशी करावी लागणारी लढाई आणि त्याच्या परिणामांचा विचार करून अर्जुन अगतिक झाला. ऐन लढाईच्या वेळी हताश झाला. अशी हतबलता आपणही अनेकदा अनुभवतो. काय करावं हे कळत नाही आणि आपण निराश होतो. आपण हाती घेतलेले काम योग्य आहे का? त्याचे परिणाम काय होतील? त्याने काही फायदा होईल की सगळे गमावून बसू अशा विचारांच्या गर्तेत सापडतो. निर्णय घेणे कठीण होऊन बसते. एक पाऊल ध्येयापासून मागे घेतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्ण पहिल्या अध्यायात कृष्ण काहीच बोलत नाही. किंबहुना अर्जुन त्याला काही विचारतच नाही.
स्वतःच तर्क लढवत बसतो. जेव्हा आपण अंतरात्म्याचा, अंतर्मनाचा आवाज ऐकत नाही, तेव्हा द्वंद्वात अडकतो, निराश होतो. आपल्यातल्या चैतन्याचा वापर करत नाही. अर्थात म्हणून आपल्याला एकटे आणि असहाय्य वाटते. आपले संस्कार, भक्ती, निष्ठा आपल्याला कधीही एकटं सोडत नाही. पण आपण आत्मविश्वास घालवून बसतो, स्वतःला एकाकी समजू लागतो. एक तरी जीवाभावाची व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी आणि ती असतेही की जे आपल्याला योग्य सल्ला देईल. आपले गुरु, शिक्षक, भाऊ, बहीण, आई, वडील, नवरा, बायको, मित्र, मैत्रीण, मामा, मामी, मावशी, काका, आत्या किंवा अजून कोणी, यापैकी कोणीतरी आपले हितचिंतक असतेच. गरज असते आपण त्यांना ओळखायची. मैत्री तर कर्णाने पण दुर्योधनाशी केली, सल्ला तर शकुनीने पण दिला, पण साथ हवी तर कृष्णासारखी. आपल्याला आपला कृष्ण ओळखता यायला हवा. माणूस एकटा येतो, एकटा जातो. संकटाच्या वेळी कोणी येत नाही अशा ऐकीव गोष्टींचा पगडा मनावर असतोच. माणूस कधीच एकटा नसतो. जन्माला येतानाही पूर्वसुकृत घेऊन येतो, जातानाही कर्माचे गाठोडे बरोबर घेऊन जातो. मोठ्यांचे आशीर्वाद, आपले गुरु आणि आपल्यातले चैतन्य आपली साथ सोडत नाहीत. हाक मारली तर कोणीतरी मार्ग दाखवतो, साथ देतोच. पण अनेकदा आपला अहंकार आड येतो. कोणाचे उपकार नकोत असे वाटते. कोणी मदत करू शकत नाही असेही वाटते. दुसऱ्याला त्रास द्यायला नको असेही वाटते. आपल्या अशा विचारांनी आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो, हतबल होतो. यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कल्पना केल्यामुळे माणूस खचतो. अनेकदा आपल्याला वाटते तसे प्रत्यक्षात होते असे नाही, तरीही आपण फार तर्क करतो. असा आहे पहिला अध्याय. 18 पायऱ्यातली पहिली पायरी चढलो. आता दुसऱ्या अध्यायात बघूया कृष्णाला साथ घातली की काय होते. गीतेत अध्याय संपला, समाप्त म्हणत नाहीत. हा पहिला अध्याय आहे असे म्हणतात. काही संपत नाही, ते असतेच. सकारात्मक विचारसरणी अशी आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.